हे गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवल्याने माझा त्याला पाठिंबा आहे। आता जर बांधकाम करतील पैसे शॉर्टकटने मिळतील, पण भविष्य काळामध्ये जसे 16 लोकांना मृत्यू झाले तशा प्रकारे आणखी 15, 20, 25, 30 वर्षांनी लोकांना ते आपल्याला नको आहे। आणि म्हणून याच्या पुढे वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि जे झालेलं आहे त्याला पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हडको वगैरे या लोकांना सांगून ते कर्ज पण मिळवून देऊ। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं प्रत्येकाला घर ही त्यांची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या घटना घडल्या त्या कोणी केल्या ते त्यांच्या पापाचे फळ ते भोगतील।